ಪ್ರಸ್ತುತ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು SA2ನ ಒಂದು ಕ್ವಶನ್ ಪೇಪರನ್ನು ನಾವಿವತ್ತು ಬಿಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡೋಣಂತೆ. ಸಂಪೂರ್ಣ ಕೀ ಆನ್ಸರ್ಗಳೊಂದಿಗೆ ನಾವಿದನ್ನು ಇವತ್ತು ಚರ್ಚೆ ಮಾಡೋಣ. 3 ಗಂಟೆಯ ಪತ್ರಿಕೆ ಡಿಟ್ಟೋ SLCಯ ಒಂದು ಮಾಡೆಲ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಥರ ಈ ಒಂದು ಕೂಡ ಇದೆ. 4 ಆಪ್ಷನ್ಸ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥ MCQಗಳು ಕ್ವಶನ್ಗಳು ಇಲ್ಲಿ ವ್ಯಾಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಕೇಳಿದರೆ ಒಟ್ಟು 8 ಪ್ರಶ್ನೆಗಳು, ಪ್ರತಿ ಪ್ರಶ್ನೆಗೆ 1 ಅಂಕ, ಒಟ್ಟು अंकಗಳು 8. मित्र शब्द का विलोम शब्द है मित्र, शत्रु. निम्नलिखित में से पुल्लिंग शब्द है. कौन सा है पुल्लिंग शब्द? राजा. उಳಿದ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ माता, माँ, मातृ ಇವೆಲ್ಲವೂ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಪದಗಳು. ಹಾಗೆಯೇ भीतर शब्द का समानार्थक शब्द है. भीतर मतलब अंदर, ಒಳಗಡೆ. समानार्थक ಪದವನ್ನು ನಾವು ಬರೀಬೇಕಾಗಿದೆ ಇಲ್ಲಿ. आग बबूला होना इस मुहावरे का अर्थ है क्रोधित होना. आग बबूला होना ಅಂದರೆ ಸಿಟ್ಟಾಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. आवाज़ शब्द का बहुवचन शब्द है आवाज़ें. निम्नलिखित शब्दों में से प्रथम प्रेरणार्थक क्रिया रूप है पढ़ाना, ಓದಿಸುವುದು ಅಂತ ಅರ್ಥ. हिमालय निम्नलिखित संधि के लिए उदाहरण है हिम प्लस आलय हिमालय दीर्घ संधि. स्वामी विवेकानंद जी ने ಸಂದೇಶ ದಿಯಾ, ಇದು ನೀ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಸರಿಯಾದ ಕಾರಕ ಚಿಹ್ನೆ. ಎರಡನೇ ಮೀನನ್ನು ನಾವು ನೋಡೋದಾದರೆ निम्नलिखित प्रथम 2 शब्दों के सूचित संबंधों के अनुरूप तीसरे शब्द का संबंध शब्द लिखी. ಅಂದರೆ ಅನುರೂಪತೆಯ ಪ್ರಶ್ನೆಗಳು, ಅಂದರೆ ಸಂಬಂಧೀಕರಿಸಿ ಬರೆಯಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಅದು. ಗುಲಾಬ್ ಸಿಂಗ್ कहानी, स्वामी विवेकानंद क्या है? जीवनी. कर्नाटक की राजधानी बेंगलुरु, मेघालय की राजधानी शिलंग. शतरंज मानसिक खेल, बैडमिंटन शारीरिक खेल. लाल रंग रुकना, हरा रंग चलना. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक पूर्ण वाक्य में लिखे ಅಂತ ಕೇಳಿದರೆ खेलों की दुनिया कैसी है? खेलों की दुनिया सदा आनंद और उल्लास का वातावरण रहता है. सोलर कुकर को हिंदी में क्या कहते हैं? सोलर कुकर को हिंदी में सौर चूल्हा पाचक कहते हैं. जीव जगत के मित्र कौन कौन हैं? ध्वनि, मिट्टी, जलवायु जीव जगत के मित्र हैं. किसकी गति रुकी नहीं है? जीवन की गति रुकी नहीं है. ನಿಮ್ನಲಿಖಿತ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ 2-3 ವಾಕ್ಯ ಮೇಲೆ ಲಿಖಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು 8 ಪ್ರಶ್ನೆಗಳು, ಒಟ್ಟು 16 ಅಂಕಗಳಿಗೋಸ್ಕರ 17ನೆಯ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ. ಮಾಹಿತಿ ಬಾಜಾರ್ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಆಪ್ಕಿ ಕ್ಯಾ ರಾಯ್ ಹೈ ಲಿಖಿಯೇ. ಮಾಹಿತಿ ಬಾಜಾರ್ನ ಒಂದು ವಿಶೇಷತೆಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಸ್ತ್ರೀಯೋं का पूरा बाजार ही वहाँ जिसे माहिती बाजार कहते हैं, यानी माँ का बाजार. स्त्रियाँ दिन भर सामान की बिक्री कर शाम को अपने अपने घर लौटती हैं. इस माहिती बाजार में किसी प्रकार का वर्ग भेद नहीं होता. वहाँ सभी तरह की महिलाएं अपना व्यापार संबंधी कार्य करती हैं. ब्राह्मण के परिवार में घर में सब लोग क्यों रो रहे थे? बकासुर को खाना ले जाने की बारी कल ब्राह्मण की थी. ब्राह्मण और उसकी पत्नी दोनों बकासुर के पास जाने के लिए बहस कर रहे थे. तब उसकी बेटी ने उन दोनों को मना करके खुद जाने की बात करती है. इसलिए ब्राह्मण के घर में सब लोग रो रहे थे. विभू क्यों चौंक गया? ಇದು सड़क की रक्षा सबकी सुरक्षा ಇದರ ಒಂದು ಈ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೆ. विभू का पाँव केले के छिलके के पर और पड़ा और वह फिसल कर गिर पड़ा. चोट लगी, कपड़े गंदे हो गए तो वह उदास हो गया. उठो बेटा, उदास मत हो, कहीं से आवाज़ आई. उसने आगे पीछे देखा, आसपास कोई दिखाई नहीं दिया. दूर दूर तक कोई नहीं था, इसलिए विभू चौंक गया. सौर लालटेन के बारे में लिखिए. सौर लालटेन हल्का होता है. इसे जलाने के लिए मिट्टी का तेल, पेट्रोल या गैस की ज़रूरत नहीं पड़ती. यह तो सौर ऊर्जा से ही चलता है. दुर्घटना से बचने के लिए 2 उपाय लिखिए ಅಂತ ಕೇಳಿದರೆ चौराहों पर दिए गए संकेतों का पालन करना, हमेशा हेलमेट पहनना या कार में जाते हैं तो सीट बेल्ट को पहनना. पर्यावरण का महत्व समझाइए. पर्यावरण के बिना मानव का जीवन असंभव है. शुद्ध पर्यावरण जीव जगत के लिए आवश्यक है. आजकल जल, वायु और ध्वनि का प्रदूषण निरंतर बढ़ते जा रहा है. इस कारण परिसर का संतुलन बिगड़ रहा है. पर्यावरण का महत्व समझकर हमें इसकी रक्षा करना हम सबका क्या है? कर्तव्य है. कल्पना चावला का जन्म कहाँ हुआ और उनके पिताजी का नाम क्या है? ಇವು 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳು. ಇಲ್ಲಿ 23ನೇ ಮತ್ತು 24ನೇ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ನಾಣ್ಯತೆಯಿಂದ अपठित गद्यांशದಿಂದ ಬರುತ್ತೆ, ಅದನ್ನು ನೋಡ್ಕೋಬೇಕು. कल्पना का जन्म हरियाणा के करनाल नगर में हुआ था और उनके पिताजी का
नाम बनारसी लाल चावला था। अथवा कल्पना चावला को प्यार से क्या कहा जाता था? कल्पना की बचपन की क्या आकांक्षा थी? कल्पना चावला को प्यार से अंतरिक्ष परी कहा जाता था। चांद सितारों को छूना कल्पना की बचपन की आकांक्षा थी। सबके सब एक साथ विजयी क्यों हैं? सारे बच्चों ने एक दूसरे का हाथ पकड़ा और साथ मिलकर दौड़ लगाई। सबके सब अंतिम रेखा तक एक साथ पहुंच गए। इस तरह सबके सब एक साथ विजयी हुए। अथवा प्रस्तुत कविता में कवि किससे विनती कर रहे हैं? कवि कहाँ गंगा बहाना चाहते हैं? प्रस्तुत कविता में कवि ईश्वर से विनती कर रहे हैं। कवि आग के विपिन में गंगा बहाना चाहते हैं। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಫಿಫ್ತ್ ಮೇನ್ ನಿಮ್ನಲಿಖಿತ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ 3-4 ವಾಕ್ಯ ಲಿಖಿ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ 9 ಪ್ರಶ್ನೆಗಳು 27 ಅಂಕಗಳು. ನಿಮಗೆ ಜಾಸ್ತಿ ಅಂಕಗಳು ಸಿಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿಂದ. भाई को बहन कैसे विदा करती है? गुलाब सिंह पाठक प्रश्न. बहन ने भाई की माथे पर तिलक लगाया, चावल बिखराए. तब भाई ने बहन के पैर छुए और विदा ली. बहन ने भाई के सिर पर हाथ फेरा और बधाइयाँ ली. इस तरह भाई को बहन ने विदा की. विवेकानंद ने कौन सा व्रत लिया? रामकृष्ण परमहंस के संदेशों को सारे विश्व में फैलाने का और दीन दुखी लोगों की सेवा और सहायता करने का व्रत लिया. बाबू भाई मन ही मन क्या सोचने लगे? बाबू भाई अपनी छड़ी से टेक लगाकर सोचने लगे, आखिर 50 पैसे तो पूरे 50 पैसे हैं, वैसे भी मेरे टांगों में अभी भी दम है, ऐसा उन्होंने सोचने लगे. कित्तूर राज्य की समृद्धि के बारे में लिखिए. उन दिनों कित्तूर कर्नाटक राज्य के व्यापार का प्रसिद्ध केंद्र था. ಇಲ್ಲಿ भी ಅನ್ನೋದೇನು ಬೇಡ. देश विदेश के व्यापारी वहाँ के बाजारों में हीरे जवाहरातों खरीदने के लिए आया करते थे. KRS नाम अपनी पहचान क्यों खो बैठी है? मनोहर सुंदर वृंदावन कृष्ण राज सागर आज KRS सागर हो गया है. इसका लघुकरण वहीं पर नहीं रुका है. वह KRS बनकर अंग्रेजी वर्णमाला के 3 अक्षरों में सिमटकर अपनी पहचान ही खो बैठा है. चलना हमारा काम है कविता की अंतिम पंक्तियों में कवि ने क्या संदेश दिया है? अंतिम पंक्तियों में कवि यह संदेश दिया है कि मंजिल पाने के लिए चलते रहें. उसमें अपनी गति रुककर अगर कोई गिर गए तो गिर गए, पर जो रह गए उनको उत्तम सफलता मिलती है. इसलिए हमें निरंतर चलते रहना है, यानी हमारे काम में डटे रहना है. एक से एक मिलने का परिणाम क्या होता है? कतरा एक से मिलने से दरिया बन जाता है. राई एक से एक मिलने तो पर्वत बन जाता है. इंसान एक से एक मिले तो किस्मत को बस में कर सकते हैं. निम्नलिखित दोहे भावार्थ अपने शब्दों में लिखिए. तरवर फल नहीं खाते, सरवर पिए ना पान, कही रहीम प्रकाश हित संपत्ति संचयी सुजान. रहीम कहते हैं कि जैसे पेड़ अपने फल को खुद नहीं खाते हैं, सरोवर अपना पानी खुद नहीं पीते हैं, वैसे ही सज्जन दूसरों के कल्याण के लिए ही अपने संपत्ति को संग्रह करते हैं. भारत के इतिहास में स्वामी विवेकानंद का नाम अमर है. ಇದು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅನುವಾದ ಮಾಡಬೇಕು. ಭಾರತ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಅವರ ಹೆಸರು ಚಿರಸ್ಥಾಯಿಯಾಗಿದೆ. उनका शरीर स्वस्थ और सुंदर था. ಅವರ ದೇಹವು ಆರೋಗ್ಯಕರ ಮತ್ತು ಸುಂದರವಾಗಿತ್ತು. वे पढ़ाई लिखाई में तेज थे. ಅವರು ಓದು ಬರಹದಲ್ಲಿ ತುಂಬ ಚುರುಕಾಗಿದ್ದರು. ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ್ಸ್ ನೇಮ್ ಈಸ್ ಇಮಾರ್ಟಲ್ ಇನ್ ದ ಹಿಸ್ಟರಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ. ಹಿಸ್ ಬಾಡಿ ವಾಸ್ ಹೆಲ್ದಿ ಆ್ಯಂಡ್ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್, ಅಥವಾ ಹ್ಯಾಂಡ್ಸಮ್ ಅಂತ ಬೇಕಾದ್ರೆ ಬರೀಬೋದೇನೋ. ಹಿ ವಾಸ್ ಶಾರ್ಪ್ ಇನ್ ಸ್ಟಡೀಸ್. 6th ಮೇನ್ ನಿಮ್ನಲಿಖಿತ ಪ್ರಶ್ನों के उत्तर 5-6 वाक्यों में लिखिए. 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳು 8 अंकಗಳಿಗೆ. मौसी और बच्चों में क्या बातचीत हुई? तू इतने दिन कहाँ थी मौसी? यहाँ क्यों बैठी हो? एक ने पूछा. मैं यहाँ से जा रही हूँ बेटा, कहते हुए मौसी की आंखें भर आई. तू तो बीमार थी मौसी, तबीयत कैसी है? बलदेव ने पूछा. बेटा मैं ठीक हो गई हूँ, अपने गांव जा रही हूँ, हम तुझे कहीं जाने नहीं देंगे. सब ने एक स्वर में मौसी की आंखें में आंसू छलक उठे. ಇದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ವಶನ್. ಇದು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಇದು ಕ್ವಶನ್ನು. ಇದು मौसी की खुशी के जीवन का वर्णन कीजिए ಅಂತ. मौसी फिर से स्कूल के आंगन में आने लगी. बच्चे उसे घेरे रहते.
और वह उन्हें कहानियाँ सुनाती। कभी कभी लाठी टेकती हुई मोहल्ले का चक्कर काटती। सभी घरों में झांक उनका कुशल क्षेम पूछती। सांझ ढलते अपनी कोठरी में चली जाती और चैन की सांस लेती। इस तरह बच्चों के प्रेम और स्नेह भाव का से मौसी के जीवन में खुशी के दिन लौट आए। ಈ ಕವಿತಾಂಶವನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಬೇಕು. ಜೈ ಜೈ ಭಾರತ್ ಮಾತಾ, ऊंचा हिमालय तेरा, इसमें कितना ಸ್ನೇಹ ಭರ, ದಿಲ್ ಮೇ ಅಪ್ನೆ ಆಗ್ ದಬಾಕರ್, ಮತ್ತೆ ಅದು ಮುಂದಕ್ಕೆ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ಇಷ್ಟೇ ಕೇಳಿದ್ರೆ ಇಷ್ಟೇ ಬರೀಬೇಕು. ರಕ್ತ ಹಮ್ಕೋ ಹರ ಭರ ಅಂತ ಇದೆ ಅಲ್ವಾ, ಮತ್ತೆ ಅಷ್ಟನ್ನು ನಾವು ಬರೀಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಪ್ಯಾಸೇಜ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಪ್ಯಾಸೇಜ್ನ ಓದ್ಕೊಂಡು ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಕೆಳಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರಿಸಬೇಕು. ಇಲ್ಲಿ 12-15 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಎಸ್ಸೆ ಬರೀರಿ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಜನಸಂಖ್ಯೆ ಕಿ ಸಮಸ್ಯೆ, ಪರ್ಯಾವರಣ ಕಿ ರಕ್ಷಾ, ಬೇರೋಜ್ಗಾರಿ ಅಂತ. ಇಲ್ಲಿ ಬೇರೋಜ್ಗಾರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಅಂದರೆ ನಿರುದ್ಯೋಗಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಒಂದು ನಿಬಂಧಿದೆ. ಇದನ್ನು ನೀವು ನೋಡ್ಕೋಬೋದು. ಪ್ರಸ್ತಾವನೆಯಲ್ಲಿ हमारे देश एक कठिन समस्या है बेरोज़गारी। बेरोज़गारी एक आर्थिक और सामाजिक समस्या है जिसके कारण देश की शांति और व्यवस्था को खतरा है. ಈ ರೀತಿ ನಾವು ಪ್ರಸ್ತಾವನೆಯನ್ನು ಮಾಡ್ಬೋದು. ಜಾಸ್ತಿ ಏನು ಬರೆಯೋದು ಬೇಡ. बेरोज़गारी के कारण बढ़ती हुई जनसंख्या, दोषपूर्ण शिक्षा प्रणाली, आधुनिक मशीनों का उपयोग, उद्योग धंधों का अभाव, लघु तथा कुटीर उद्योगों की अवनति, इनके कारण निर्धनता में वृद्धि होती है, भूखमरी की समस्या उत्पन्न होती है, अपराधों में वृद्धि होती है, की समस्या आदि बढ़ती है. ये दूर करने के उपाय, बेरोजगारी को दूर करने के उपाय ಈ ರೀತಿ ನಾವು ಬರೀಬೇಕು. लघु उद्योगों का प्रोत्साहन देना, जनसंख्या वृद्धि पर नियंत्रण लगाना, मशीनीकरण और कंप्यूटरीकरण पर नियंत्रण पाना, रोजगार के नए अवसरों का निर्माण करना, कृषि सहायक उद्योग धंधों का विकास करना, कुटीर लघु उद्योगों का विकास करना, शिक्षा प्रणाली में परिवर्तन करना आदि से बेरोजगारी हम दूर कर सकते हैं. उपसंहार ಅಂದರೆ ಇದನ್ನು ಫೈನಲ್ ಆಗಿ ಏನು ಹೇಳ್ಬೋದಪ್ಪ ಅಂದರೆ, हमें निराश नहीं होना चाहिए. हमारी शिक्षा व्यवस्था में सुधार किया जा रहा है. अपने काम धंधों के लिए ಲೋನ್ दिया जा रहा है. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ನಿರಾಶೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ನಾವು ಈ ರೀತಿ ಈ ಒಂದು निरुद्योग समस्या ನಾವು ಹೊರಬರಬಹುದು. ಅವಶ್ಯಕता इस बात की है कि आत्मविश्वास और दृढ़ता के साथ सहयोग करें और मिलजुल कर इस समस्या का हल करें. ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಈ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಬಗೆಹರಿಸ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪತ್ರವನ್ನು ಕೇಳಿದರೆ, ಒಂದು ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರವನ್ನು ನಾವು ಬರೆಯೋದಕ್ಕೆ ಯಾವತ್ತು ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತೀವಿ, ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ 3 ದಿನದ ಒಂದು ರಜೆ ಚೀಟಿಯನ್ನು ಬರೀರಿ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಇದು ಇಲ್ಲಿ 10th ಒಂದು ಪತ್ರ ಇದೆ. ನೀವು ಅದನ್ನು ಏನು ಮಾಡ್ಬೋದು, ಇಲ್ಲಿ 9ನೇ ಕಕ್ಷೆ ಅಂತ ಬರೆದು ಇದನ್ನು ನೀವು ಬರೀಬಹುದು. ಇಲ್ಲಿ ಪ್ರೇಷಕ್ ಅಂತ ನಿಮ್ಮ ಅಡ್ರೆಸ್ಸನ್ನು ಬರೀತೀರಾ, ನಿಮ್ಮ ಶಾಲೆ ಹೆಸರು, ನಿಮ್ಮ ಊರಿನ ಹೆಸರು, ಇಲ್ಲಿ ಡೇಟ್ ಬರೀತೀರಾ. ಇಲ್ಲಿ ಸೇವಾಮೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಪ್ರಧಾನಾಧ್ಯಾಪಕರ ಹೆಸರು ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಊರು ಹೆಸರನ್ನು ಬರೀತೀರಾ. ಆದರಣೀಯ ಮಹೋದಯ, ಇಲ್ಲಿ 4 दिन ಅಂತ ಇದೆ, ನೀವು 3 दिन ಅಂತ ಬರೀತೀರಾ. 3 दिन ಅಂತ प्रार्थना पत्र. उपरोक्त विषय के अनुसार आपसे निवेदन है कि मैं बीमार हूँ, इसलिए ई डेट इंद ई डेट वर्गो इस तारीख से इस तारीख तक विद्यालय नहीं आ सकता अथवा आ सकती, अतः आपसे प्रार्थना करता हूँ या करती हूँ 4 दिन, ಇಲ್ಲಿ 4 ಅನ್ನೋದು ಬೇಡ, ಇಲ್ಲಿ 3 ಅಂತ ಬರೀರಿ, कि छुट्टी देने की कृपा करें. ಇಲ್ಲಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹಾಕ್ತೀರಾ. आपका आज्ञाकारी छात्र अथवा छात्र ಅಭಾಕ ಅಂತ ಬರೀತೀರಾ. ಇಲ್ಲಿ ಅಭಿಭಾವಕ್ಕೆ ಹಸ್ತಾಕ್ಷರ ಅಂತ ಬರೀತೀರಾ. ಹೀಗೆ ನೀವು ಈ ಒಂದು ಇದನ್ನು ನೋಡಿರಿ, ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಡ್ರೆಸ್ಸನ್ನು ಬರೆದಿದ್ದಕ್ಕೆ ಅರ್ಧ ಮಾರ್ಕ್ಸು, ಮತ್ತು ನಮ್ಮ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ರವ್ರ ಹೆಸರಿಗೆ ಅಂದರೆ ಕಕ್ಷಾಧ್ಯಾಪಕ ಅಂತ ಬರೀರಿ, ಅಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಾಧ್ಯಾಪಕ ಅಂತ ಇದೆಯಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಕಕ್ಷಾಧ್ಯಾಪಕ ಅಂತ ಬರೀರಿ. ಆ ಅಡ್ರೆಸ್ ಬರೆದಿದ್ದಕ್ಕೆ ಅರ್ಧ ಮಾರ್ಕ್ಸು, ವಿಷಯವನ್ನು ಬರೆದಿದ್ದಕ್ಕೆ ಅರ್ಧ ಮಾರ್ಕ್ಸು, ಮತ್ತು ಸಂಬೋಧಿಸಿದ್ದಕ್ಕೆ ಏನಂತ ಸಂಬೋಧಿಸಿದ್ವಿ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಆದರಣೀಯ ಮಹೋದಯ ಅಂತ ಸಂಬೋಧಿಸಿದ್ವಲ್ಲ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅರ್ಧ ಮಾರ್ಕ್ಸು, ಮತ್ತು ಪತ್ರಕ ಕಳೆವರ್ ಬಾಡಿ ಆಫ್ ದ ಲೆಟರ್ ಅಂತೀವಲ್ವ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ 2.5 ಮಾರ್ಕ್ಸು, ಮತ್ತು ಸಮಾಪ್ತಿ ನಾವು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಇದನ್ನು ಬರಿತೀವಲ್ವ ಹಸ್ತಾಕ್ಷರವೆಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಅರ್ಧ ಮಾರ್ಕ್ಸು. ಒಟ್ಟು 5 ಅಂಕಗಳನ್ನ ನಾವು ಈ ರೀತಿ ಇದು ಮಾಡಬೇಕು. ಇದನ್ನು ನೀವು ಚೆನ್ನಾಗಿ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿರಿ, ಯಾಕಂದರೆ 10th ಕೂಡ ಇದನ್ನು ಆ್ಯಸ್ ಇಟ್ ಈಸ್ ನೀವು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ 5 ಅಂಕಗಳು ನಿಮಗೆ ಸಿಗ್ತವೆ. ಮತ್ತೆ ಸಿಗೋಣಂತೆ. ಧನ್ಯವಾದ.